नमस्कार मित्रांनो, महाविकास आघाडीमध्ये भाजपाचे शिंदे गटाचे अनेक बडे नेते प्रवेश करत असताना महायुती आता पार मागे चालली आहे। महाविकास आघाडीच्या महत्त्वाचा समावेश असलेल्या पक्षामध्ये म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आता एक अत्यंत महत्त्वाचा प्रवेश झाला आहे। 5 लाखापेक्षा जास्त सदस्य असलेल्या सामाजिक संघटनेनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत सामील झाली। आपल्या लाखो सदस्यांबरोबर उद्धव ठाकरेंवर विश्वास टाकत या बड्या नेत्याने आपली संघटना सामील केली। नेमकी कोणती 5 लाख सदस्य असणारी संघटना आहे ज्या संघटनेने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत मोठा प्रवेश केला आहे ते पाहण्याआधी आपण व्हिडिओला लाईक करून चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। महाविकास आघाडीमध्ये शरद पवार यांच्या गटात पक्षप्रवेशाची रांग लागली असताना आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत मोठा ओढा लागलेला आहे। मोठमोठ्या संघटना आता ठाकरेंच्या शिवसेनेत सामील होत आहे, ज्यामुळे आता ठाकरेंची शिवसेना ही आता मोठी होत चाललेली आहे। अशीच एक संघटना आहे, त्या संघटनेची सदस्य संख्या 5 लाखांपेक्षा अधिक आहे। ती म्हणजे भाजपाचे माजी खासदार बळीराम जाधव यांचे सख्खे भाऊ आणि सामाजिक संघटनेच्या आदिवासी समाजाचे मोठे नेते यांची संघटना 5 लाखांपेक्षा जास्त सदस्य असलेली आणि हजारो कार्यकर्त्यांच्या सदस्यांसहित त्यांनी आज मातोश्रीवर मोठ्या लाखोंच्या संख्येत पक्षप्रवेश केला आहे। उद्धव ठाकरे यांच्यासारख्या प्रामाणिक नेत्यासोबत आम्हाला काम करायला आवडेल, त्यामुळे आम्ही ठाकरेंच्या शिवसेनेत लाखोंच्या संख्येत प्रवेश करत आहे। आम्ही ठाकरेंच्या नेतृत्वाखाली पालघरमध्ये काम करणार असल्याचं बोलले, त्यामुळे आम्ही आमची 5 लाखापेक्षा जास्त सदस्य असणारी संघटना ठाकरेंच्या शिवसेनेत आनंदाने प्रवेश करत असल्याचं त्यांनी बोलले। त्यामुळे उद्धव ठाकरेंना आता पालघर जिल्ह्यात चांगला नेता मिळाला असताना भाजपला मात्र तगडं भगदाड पडल्याचं एकच चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे। त्यामुळे येणाऱ्या काळातसुद्धा पालघर जिल्हा असेल किंवा ठाणे जिल्हा तसेच मुंबईच्या आसपासच्या जिल्ह्यातून अनेक प्रवेश ठाकरेंच्या नेतृत्वाखाली होतील यात शंका नाही। मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? रमेश जाधव यांच्या पक्षप्रवेशानंतर पालघर जिल्ह्यातील आदिवासी आणि इतर समाज ठाकरेंच्या बाजूने खंबीरपणे उभा राहील का? कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। जय महाराष्ट्र।